श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं। हे व्रत जे आहे तर ते गणपती बाप्पांना समर्पित असतं। या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि पूजा सेवा उपवास केला जातो। संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि हाल अपेक्षा ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। का हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय आणि उपासक मानले जाते आणि सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा सेवा आराधना ही केली जाते। कुठलाही शुभ कार्य असो, कोणताही शुभ कार्य असो, ते पूर्ण सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा स्थापना केली जाते आहे अत्यंत आवश्यक मानलं जातं। याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही भगवान श्री विघ्नहर्त्याला समर्पित असते। आपल्या हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला अनन्यसाधारण असं विशेष महत्व आणि पवित्र असं मानलं जातं। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा व्रत जे आहे तर ते साजरं केलं जातं। संकष्टी चतुर्थीला उपवासाचं श्री गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे देखील असतात। तर अशातच या फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं। हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने गणेश जो आहे तर तो प्रसन्न होतो आणि या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने भगवान श्री गणपती बाप्पा जे आहेत तर ते प्रसन्न होतात। या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद अशा स्थितीत आपल्याला हा जो संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे तर तो कधी साजरा करायचा आहे तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही सोमवारी 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 सुरू होणार असून मंगळवार 18 मार्च रोजी रात्री 10:09 संपणार आहे आणि चतुर्थी तिथीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासाठी चंद्रोदयाची वेळ अतिशय शुभ मानली जाते। त्यामुळे आपल्याला सोमवार 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते केलं जाणार आहे। या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आपल्याला सकाळीच आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे, जेणेकरून एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होऊन जाईल। आपल्या घराची मुलाची पतीची आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय कशा पद्धतीने करावा, कोणत्या वेळेमध्ये करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंट बॉक्स मध्ये ओम व विघ्नहर्ताय नमः लिहायला मात्र विसरू नका। तर चला, श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा राहील आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी काय रोजची नित्यपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे। आणि आपण जिथे आपलं देवघर आहे, जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला लाल कापड किंवा वस्त्र जे आहे तर ते अंथरून घ्यायचं आहे। त्यावरती तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे। मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर फोटोला तुम्हाला स्वच्छ पाण्याचा शिलकावा देऊन फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि मूर्तीला अभिषेक
घालताना तुम्हाला 12 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला ओम गणपतये नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। किंवा तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्षम पठण करणे शक्य असेल तर तुम्ही गळती लावून पठण करू शकता। असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवाला पिवळ्या फुलांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे, दुर्वा अर्पण करायचा आहे, देवांना हळदी कुंकवाचा टिका लावायचा आहे। सोबतच आपल्याला मोदक मोतीचूर लाडू किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आणि ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे। भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत कथा वाचायची आहे। शेवटी देवाची आरती करून पूजेची सांगता करायची आहे आणि यानंतर घरातील व्यक्तींना प्रसाद वाटायचा आहे। भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आयुष्यातील सर्व संकटे विघ्ने दूर होतात। हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मानसिक शांती आपल्याला मिळत असते। जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात अन्न आणि पैशांचा भांडार देखील वाढत जातो। तर अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे। तर उद्या हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे तर सकाळी 10 किंवा 11 वाजेच्या अगोदरच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता तुम्हाला फक्त एक वस्तू लागणार आहे आणि हा उपाय करत असताना भक्तिभावाने मनोभावे विश्वासाने पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय केला तरच तुम्हाला उपायांचा फायदा होईल, लाभ जो आहे तर तो मिळेल। आता बघा आपला उंबरठा जो असतो तर तो आपला घराचा मुख्य केंद्रबिंदू असतो। उंबरठ्यामधून ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतात, शक्ती असतात तर त्या आपल्या घरामध्ये संचार करत असतात। ज्या वेळेस आपण आपल्या उंबरठ्याची पूजा करतो त्यावेळेस माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते। कारण विष्णू पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की दिवसभरामध्ये माता लक्ष्मी ही 7 वेळा आपल्या दरवाजामध्ये घरामध्ये प्रवेश करत असते आणि 7 वेळेस आपल्या दरवाजामध्ये त्या उभ्या देखील असतात। त्यामुळे आपला उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे। बघा अशी काही लोक असतात ना की त्यांची नजर आपल्या घराला लागते आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटते। आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही, अनेक अडीअडचणी येतात, संकट येतात, घरात आलेला पैसा हा जो आहे तर तो टिकत नाही, सतत याना त्या कारणाने खर्च होऊन जात असतो। आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात, त्या आपल्याला इच्छा पूर्ण होत नाही, अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो। त्याचप्रमाणे आपल्या मुलांची प्रगती थांबून जाते, घराची पतीची प्रगती थांबते, मुलांच्या संबंधित अनेक अडचणी अडथळे येतात, लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात। आपण खूप कष्ट मेहनत करतोय, राबतोय पण तरीही आपल्याला आपल्या कष्टाला म्हणावं तसं मेहनतीचं जे फळ आहे तर ते मिळत नाही। तर ज्या या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती आपण जर हे छोटे मोठे उपाय केले तर या उपायांचा जो काही आपल्याला लाभ आहे तर तो चांगला मिळत असतो। तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर सकाळी आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे। आपल्याला उंबरठ्यावरती तुम्हाला एक तांब्याचा लोटाभर पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, गोमूत्र, गुलाबजल किंवा गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे आणि संपूर्ण उंबरठ्यावरती उंबऱ्याच्या बाहेर हे पाणी तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे। या पाण्याने आपला उंबरठा आपली चौकट स्वच्छ पुसून घ्यायची आहे, धुवून घ्यायची आहे। त्यानंतर हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये थोडंसं चंदन पावडर तुम्हाला किंवा अष्टगंध जो आहे तर तो तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि त्याची आत तुम्हाला एक प्युरी तयार करायची आहे आणि यानंतर तुम्हाला आपला उंबरठा जो आहे तर तो हळदीच्या सहाय्याने पूर्ण आपल्याला सारून घ्यायचा आहे। म्हणजेच काय तुम्हाला हळदीचं लेपन जे आहे तर ते तुम्हाला उंबरठ्यावरती करायचं आहे। त्यानंतर आपला उंबरठा सारून घ्यायचा आणि तुम्हाला एक प्रकारचा दिवा तयार करायचा आहे। हा दिवा तयार करत असताना जे लांब वात असते तर त्या 2 लांबड्या वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि दिव्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे। प्लेट मध्ये खाली तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे। त्या विड्याच्या पानावरती 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्यावरती
वरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 फूल असलेला लवंगा टाकायचा आहे, 2 वेलची टाकायची आहे आणि दालचिनीची पावडर थोडीशी टाकायची आहे किंवा दालचिनीचा तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा आपल्या उंबरठ्यावरती जायचा आहे घेऊन। उंबरठ्यावरती तिथे तुम्हाला सर्वात प्रथम कुंकवाच्या सहाय्याने उंबरठ्याचा जो मध्यभाग आहे तर तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे, कारण स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे। त्या स्वस्तिक मध्ये तुम्हाला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 रेषा ओढायच्या आहे आणि त्यालाही तुम्हाला हळदी कुंकू अक्षता एक लाल फूल वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जो आपण हा दिवा घेतलेला आहे तर हा दिवा त्या स्वस्तिक वरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि दिव्याची जी ज्योत आहे वात आहे तर ती तुम्हाला बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। पूर्व किंवा पश्चिम दिशेला बाहेरच्या साईडला तुम्हाला त्याची ज्योत करायची आहे किंवा उत्तर दिशेला तुम्ही ह्या वातीची जी ज्योत आहे वात आहे तर ती तुम्हाला करायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर देवाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। यानंतर माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णुदेव आणि श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील ज्या काही दुःख अडचणी संकटे गरिबी आहेत तर ती दूर निघून जाऊ द्या आणि तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती कुटुंबावरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। हा दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचा आहे। दिवा शांत झाला की दिव्यातलं जे काही साहित्य आहे तर ते तुम्ही काढून द्यायचं आहे, निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दिव्याखालचं जे विड्याचं पान आहे तर तेही तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे। 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे, पर्समध्ये ठेवू शकता, खिशामध्ये ठेवू शकता, पॉकेटमध्ये ठेवू शकता। यामुळे काय होतं तर जो पैशाचा वेग आहे तर तो ओघ आपल्याकडे वाढायला सुरुवात होते आणि जी नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्यापासून दूर जाते। आपले कुठेतरी जे पैसा येण्याचे मार्ग आहेत तर ते खुंटले असतील तर ते मोकळे व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य संपून जातं आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ही नक्कीच येते। फक्त उपाय करताना आपल्याला मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहे, भावना ठेवायच्या आहे आणि असं केल्याने होणारच आहे। या पद्धतीने आपल्याला उपाय असतात तर ते करायचे असतात। जिथे आपल्याला वाटतं आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात तर त्यावेळी आपल्याला तो उपाय करायचा नसतो, कारण आपल्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार आले आणि आपण तो उपाय केलाही तरी आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट जो आहे तर तो मिळत नसतो। म्हणून आपण उपाय करताना कधीही की या उपायाने मला फायदा होणारच आहे, माझं चांगलं होणारच आहे असं तुम्हाला मनामध्ये फील करायचं आहे, अशा भावना तुम्हाला मनामध्ये व्यक्त करायच्या आहे आणि नंतर उपायाला पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सांगितल्या पद्धतीने करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।